हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट, जिथं US चे प्रेसिडेंट राहतात, नरेंद्र मोदी साहेब तिथे गेल्यानंतर राहतात, अशा काही स्वीट, मॅन्डरिन नावाचं 5 स्टार हॉटेल आहे, तिथं तुम्ही राहिलात का? मग जो काही जेवण तुम्ही दिलं, ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा, सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का? आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का? कारण का दिवसाला जर 60 लाख खर्च तिथं होत असलेल्या 5 लोकांवर मंत्री नसताना, आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काही तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही, छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथं भेटले. त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो. आणि हे दौसे नावाची व्यक्ती तिथं का गेली, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल, आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील, आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता, आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला 60-70 लाख रुपये खर्च करता. आम्ही MIDC ला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला, जेवणाला काय खर्च झाला, जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का जे कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटले, आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा 10 लाख रुपये होता. अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेला आहे, आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला, युवांना कसा झाला या बाबतीतली माहिती, जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे, याच्यामध्ये असं कळतंय की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो, ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं. आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही IQ माहिती याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल, भट नामक आहेत का काय, हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही. त्यांना पैसे दिले जातात, पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाच्या पैशावर हा खर्च केला जातो, आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते, तिचं शॉपिंग केलं जातं, नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो. ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं. हे झालंय का, याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथं करावी लागेल. आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटत सुद्धा नव्हतं. अधिकाऱ्यांना आता कुठंतरी अडचण झालेली आहे. 8 महिन्यांपूर्वी झालेला खर्च हा कसा दाखवायचा, अशी आम्हाला आता चर्चा येते की हे जे दौसे नावाची व्यक्ती आहे त्यांना असंही कुठंतरी सांगण्यात आलं आहे की तुम्ही प्रायव्हेटली आम्हाला 25-30 लाख रुपये द्या ऑफिशियली, आणि आम्ही बॅकडेटेड पत्र दाखवतो की तुम्हाला आम्ही पैसे मागितले, तुम्ही प्रायव्हेटली ह्याच्यावर आला. अशा प्रकारचे पण आता डॉक्युमेंट आल्यानंतर हे आम्हाला बोलावं लागेल. हे फक्त IQ माहितीवर आम्ही बोलत आहोत. त्यामुळे हा जो काही खर्च तिथं झालेला आहे हा खरं तर सरकारी याच्यावरचा झालेला पैसा आहे. त्यामुळे तायवान बद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं. त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथं देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते. ते मोठे नेते आहेत, सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही, पण राज्यामध्ये एका मंत्र्यालय नाही पण एका पदाधिकारी भाजपच्या सांगितलं होतं जपान या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला, पण तसं इथं दिसत नाही. तो खर्च MIDC केलाय. आमचं दुमत नाही, खर्च करण्यात यावा, मोठे नेते, पण तो DCM या कार्यालयाला केला असता तर ते जास्त योग्य झालं असतं. तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा झालेला आहे. आणि तिथं जर आपण बघितलं MIDC जे काय खर्च केला, तिथं जे केलं कौस्तुभ दौसे तिथं सुद्धा गेले होते. त्याच्याच बरोबर तुम्ही जर आपण बघितलं तर तिथे करार हे कुठलेही झाले नव्हते, आणि जो करार तिथं जपानला झाला होता त्याच्यामध्ये एक जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आहे, ते मुंबई फ्लड मिटिगेशन प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहे असं काहीतरी तिथं चर्चा झाली. मित्सुबिशी इलेक्ट्रिक असेल, NTT IT कंपनी आहे, त्यांनी अप्रॉक्सिमेटली 1600 कोटी खर्च करू असं सांगितलं. आणि सुमोटो नावाची एक कंपनी आहे, त्यांनी आपल्याकडे कुठेतरी 8000 कोटी खर्च इन्व्हेस्टमेंट करणार असं सांगितलं. करंट स्टेटस सुमोटो कंपनीचा जो आहे त्यांनी 2000 कोटी हे लीज साठी आम्ही देऊ, मेट्रोच्या जे काय त्यांना दिलंय असं त्यांनी सांगितलं लीज साठी.
इन्व्हेस्टमेंट नाही, लीजसाठी तो पैसा आहे. आणि 22 एकर जमीन बॉम्बे डाईंगची, MIDC ची नाही, प्रायव्हेट एका कंपनी, बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं ते काय, त्याच्यासाठी 5200 कोटी रुपये हे त्यांनी खर्च, म्हणजे 8000 कोटीचे MOU झाले असं सांगितलं. पण याच्यामध्ये प्रायव्हेट जमीन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईत घेत आहेत आणि लीजसाठी. म्हणजे कुठेतरी दिशाभूल ही राज्य सरकार या बाबतीत करतंय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. लंडनच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात खर्च केला, तसंच साऊथ कोरियाच्या बाबतीत लंडनच्या ह्याच्यात तर खर्च खूप मोठा झाला आणि त्याच्यात तिथं मुख्यमंत्री गेले नाही, त्यांना वेळ झाला नाही असं कुठंतरी आहे. आता ह्याच्यामध्ये उदय सामंत साहेब जेव्हा जर्मनीला गेले होते तेव्हा व्हिजिटेड ट्रम्प कंपनी जर्मनी, प्रॉमिस टू इन्व्हेस्ट 300 कोटी. म्हणजे जिथं कुठं MOU काहीच झाला नाही, पण आम्ही फक्त प्रॉमिस करतो, तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं कुठंतरी तिथं चर्चा केली. दुबईच्या बाबतीत तसंच आहे. त्याच्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर एका कुठल्या तरी देशामध्ये ते गेले होते, तिथं हुंडाई या कंपनीची इन्व्हेस्टमेंटची एक बातमी आपण ऐकली. ती काय इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट हुंडाई तिथं करत नाही, जुन्याच कंपनीला, म्हणजे 2 कंपनी GM मोटर्स आणि हुंडाई यांच्यामधला तो करार आहे. आणि सांगत असताना इथं सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात. तसं नाही, हुंडाई ही कंपनी GM या कंपनीला पैसे देणार आहेत, तेवढाच करार तिथं झालेला आहे. आणि त्याच्यात सुद्धा आपण जर बघितलं तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेही येत नाही. तिथं 1000 लोक हे आता उपोषणाला बसलेले आहेत, ज्यांचा मुद्दा अजून सुद्धा तो संपलेला नाही. आता ह्याच्यामध्ये काही अशा पण आहेत, 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट एक कंपनी करत आहे. म्हणजे असे काही चेष्टा करणारे विषय आहेत ज्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो. पण आमच्या सगळ्यांची आता ही मागणी आहे की मी एक कॅगला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की अशा पद्धतीने तुम्ही जर वायपाट खर्च करणार असताल, 42 कोटी म्हणजे डावोसला 32 कोटी रुपये हा खर्च केला आणि अशा पद्धतीने नुसत्या वेकेशनसाठी म्हणजे MIDC इंडस्ट्रीयल पेक्षा तिथे टुरिझम टाकावं लागेल. महाराष्ट्र टुरिझम बोर्ड हे MIDC झालेलं आहे. वायपाट खर्च केला जातो. डावोसमध्ये सुद्धा करार कसे झाले, किती लोक गेले. आता पुढच्या काही दिवसांमध्ये डावोसला परत जाणार आहेत, सरकार बदलणार आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना. इलेक्शन आहे, त्यामुळे डावोसला जाण्यासाठी तर अनेक लोकांच्या चढाओढी लागलेल्या आहेत. एक व्यक्ती जो कदाचित आज सत्तेत नाही तर सत्तेत असणाऱ्या पार्टीमध्ये सुद्धा नाही, पण जो काही भूकंप होणार आहेत असं काही नेता भाजपचा बोलले, त्या नेत्याने सुद्धा जो कथित एका पक्षामध्ये तिथं येणार आहे असं त्यांनी सांगितलं, त्या व्यक्तीला सुद्धा बाहेर आता पुढच्या 16-17 तारखेला जे काही हे एक डेलिगेशन बाहेर चाललंय मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे. ते कुठलं नाव काय याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा. आणि डावोसला जाऊन अनेक लोकांना तिथं जाऊन खर्च करण्याचं कुठंतरी प्लॅनिंग आहे. कॅगमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, कॅग याच्यासाठी करा की बिझनेस क्लास कोणाकोणाला अलाउड आहे, कसं अलाउड आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये कोणाला अलाउड आहे, MD ला कुठं राहू शकतात, ते OSD आहे ते कुठं राहू शकतात. हे कौस्तुभ दवसे नावाची जी व्यक्ती आहे तर ते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा विमानाने जेव्हा प्रवास करतात तेव्हा बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतात. MIDCचा खरा अधिकारी इकॉनॉमीली ट्रॅव्हल करतो 5,000 रुपये आणि कौस्तुभ दवसे हे तिथं 30-30 हजार रुपये देऊन ट्रॅव्हल करतात असं डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जो ब्रिज काल इनॉग्रेट केला, वर्षाला तुम्ही सामान्य लोकांकडनं 1.5 लाख पास साठी घेणार आणि हे कौस्तुभ दवसे जे त्या विभागाचे सुद्धा नाहीत यांच्यावर तुम्ही एका बाजूलाच फक्त येऊन जाऊन सुद्धा नाही, तुम्ही 30-30 हजार रुपये खर्च करता. हे कुठंतरी या पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करतोय की कॅगच्या माध्यमातून याच्यावर लक्ष देऊन ही माहिती आमच्यापर्यंत कशी ना कशी तरी ती आली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे USD ग्लोबल, ज्याचा विरोध हा आम्ही महापोर्टल जेव्हा झालं होतं त्याचा विरोध केला होता. USD ग्लोबल मध्ये कोण डायरेक्टर आहेत
ती कंपनी कोणाची, केनेडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कोण कोण शिकलं होतं, सरकारमध्ये त्यातलं कुणी आज OSD म्हणून आहे का, याचा एक अभ्यास करावा लागेल. आणि या USD ग्लोबलला हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटली व्यापम घोटाळ्यामध्ये तिथं बॅन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ही मदत नाहीतर कॉन्ट्रॅक्ट हे मोठ्या प्रमाणात दिलं गेलं होतं. त्याच्याच बरोबर या USD ग्लोबलचा आम्ही विरोध केला होता. त्याच्यामध्ये कोण कोण होतं हे थोडंसं बघावं लागेल. त्याच्याच बरोबर जेव्हा इलेक्शन 2019 झालं होतं, इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाची जी काही कंपनी होती प्रायव्हेट, त्याला इलेक्शन कमिशननी 2019ला का काम दिलं होतं आणि जो खर्च आमदार आणि हे करत असतात ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा कुठल्या कंपनीला काम दिलं होतं आणि ती कंपनी कोणाच्या मालकीची, याचा एक अभ्यास आपण केल्यानंतर MIDC मध्ये जे लोक फुकटात फिरत आहेत आणि तिथं झालेला घोटाळा याचं कुठेतरी लिंकिंग आपल्या सर्वांना दिसेल. आणि आता सुद्धा तलाठी भरतीच्या माध्यमातून जे काय आज चाललंय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतील. आता हे 42 कोटीवर खर्च आणि त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी याच्याबद्दल तुम्हाला काय विश्वास असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण खरं गुंतवणूक एवढीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. कालच्या संध्याकाळी तुम्ही जर एक बातमी गुजरातची बघितली, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की त्याच्यात सांगितलं होतं 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये काल MOUच्या माध्यमातून तिथं फायनल झालेली आहे. 26 लाख कोटी. आणि देशामध्ये 2019 पासून 23 पर्यंत 15 लाख कोटी रुपये आले. म्हणजे देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली नाही तेवढे MOU हे गुजरातमध्ये तिथं फायनल झालेले आहेत. आणि गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सुद्धा मोठे प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये नेले गेले, ज्याच्यात 2.5 लाख लोकांना नोकरी मिळणार होती. त्याच्याच बरोबर जो इकॉनॉमिक नाहीतर आपल्याला ज्याचा फायदा बँकिंग सेक्टरला झाला असता तोही प्रोजेक्ट तिथं गेला आणि इतरही काही मोठे मोठे प्रोजेक्ट गेले ज्याच्यातून 5 लाख लोकांना ही नोकरी मिळाली असती. त्यामुळे खऱ्या अर्थाने असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की राज्यात जे सरकार आहे ते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी खरं तर काम करतंय का गुजरातला मदत करण्यासाठी काम करतंय, हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही जर या देशातल्या जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं तर काही वर्षांनंतर भारतामध्ये जर कुठलं इंजिन हे विकासाचं असेल नाही तर कोण तिथं विकासामध्ये सगळ्यात अग्रेसर असेल तर ते गुजरात स्टेट असेल असं त्यांनी तिथं सांगितलं. आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण तिथं बघितल्या तर त्याच्यामध्ये हेच दिसतंय की केंद्रातले काही मोठे नेते हे भारतात इन्व्हेस्टमेंट आणण्यापेक्षा गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत. व्हायब्रंट गुजरात तिथं घेतलं जातं. खरं तर मॅग्नेटिक महाराष्ट्र हे महाराष्ट्रात घेतलं जात होतं. पण असं कुठंतरी कळतंय की केंद्रातल्या काही लोकांनी राज्यातल्या भाजपच्या आणि इथं असणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांना सांगितलंय की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका. मॅग्नेटिक महाराष्ट्र जर घेतलं तर व्हायब्रंट गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून अशा प्रकारचे एफर्ट हे महाराष्ट्राकडनं कमी झाले आणि महाराष्ट्रातले मोठे काही प्रोजेक्ट आणि त्याच्याच बरोबर जो IFC सेंटर आहे तो गुजरातला गेल्यापासून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलेत. आणि या 26 लाख इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने 50 लाख युवांना गुजरातच्या तिथं नोकरी मिळणार आहे. आणि मग हा जो दबाव राज्य सरकारवर केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्राचं भवितव्य हे उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण गुजरात मोठं झालं पाहिजे, गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं का होतोय आणि त्याला साथ महाराष्ट्रातले जे आज सत्तेत असणारे नेते का करत आहेत असा प्रश्न हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोकांमध्ये आहे. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ही गोष्ट लोकांसमोर यावीत यासाठी सुद्धा आम्ही तिथं बोलत आहोत. आणि जिथं कुठं
मोदींचा दौरा झालेला आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गुजरातचं डेलिगेशन हे तिथं गेलेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही गुजरातला आलेली आहे. आणि आमचे महाशय मंत्री महोदय अधिकारी जेव्हा भारतामध्ये एखादं समेट असतं, गुजरातमध्ये तिथं एक इलेक्ट्रॉनिक्सचं समेट झालं जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या होत्या, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या होत्या. तिथं महाराष्ट्रातले नेते कुणीही गेले नाहीत, पण त्या लोकांना भेटण्यासाठी तायवानला मात्र हे लोक जातात. तर असे काही प्रश्न आहेत, डिफेन्सचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आपले महाशय हे गुजरातला तिथं गेलेले नाहीत, जिथं सगळ्या कंपनी येतात. मग महाराष्ट्राच्या बाबतीत आपण का एवढं उदासीन आहोत? छोट्या छोट्या राज्यांमध्ये 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट जाते, कर्नाटकात इन्व्हेस्टमेंट जाते, तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते, मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथं शो करतात इन्व्हेस्टमेंटचा, ममता दिदी येतात, तसंच इतरही राज्याचे नेते येतात आणि आपण दुसरीकडे कुठंच जात नाही. मग मुद्दामून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत का? आणि मग अशा प्रकारचं लेटर कॅगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींची एन्क्वायरी, जे काही पर्यटन झालेलं आहे शासकीय पैशावर, MIDCच्या पैशावर, याची कॅगच्या माध्यमातून एन्क्वायरी व्हावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देणार आहोत. दुसरं पत्र आम्ही जे दिलेलं आहे त्याचाही रिप्लाय आम्ही वाट बघत आहोत की हे कसा खर्च झालेला आहे, आणि हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आम्ही देऊ. त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होती बघतो. आणि ती जर कारवाई मुख्यमंत्री महोदयांकडे नाही झाली तर सेंट्रल व्हिजिलन्स एजन्सीकडे सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत. आणि ते जर काही झालं नाही तर मग इथं जे आपले करप्शन या राज्यामध्ये होतं का नाही याच्यासाठी जे विविध डिपार्टमेंट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याकडनं आम्ही पत्र देऊन त्याबद्दलची एन्क्वायरी करण्यासाठी प्रयत्न आणि हे करणार आहोत. कारण आमच्या सगळ्यांचं मत आहे की महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट ही आली पाहिजे आणि त्यासाठी हे जे वायपाट खर्च चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असं या MIDCच्या ओव्हरऑल या सगळ्या अभ्यासानंतर आम्हाला कुठेतरी जाणवलं आहे. अधिकचे पेपर आल्यानंतर याच्याबद्दल आम्ही नक्कीच आपल्या सर्वांना सांगू. आणि तसंच तलाठी भरतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तलाठी भरतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर सातत्याने आम्ही म्हणत होतो, जी मुलं आम्हाला सांगत होती की कुठेतरी भ्रष्टाचार झालाय, अर्थकारण तिथं कुठेतरी झालेलं आहे, एका पदाला पैसे घेतलेले आहेत. आणि मुलांचा आवाज म्हणून आम्ही जेव्हा हा मुद्दा अधिवेशनात मांडत होतो तेव्हा आम्हाला उत्तर असं येत होतं की तुम्ही सिरियस नाही, युवा सिरियस नाहीत. आणि ज्या पत्रकाराने जो FIR होतो, जो कोण करतं तर आपलं होम डिपार्टमेंट करतं, ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर येतं. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की त्याच पत्रकारावर आम्ही हक्कभंग आणू की खोटी बातमी दिली. पण त्या पत्रकाराने जी बातमी दिली होती ती FIRच्या बेसिसवर दिली होती आणि त्या FIR मध्ये तुम्ही खोलात गेला तर कसं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी झाल्या, कसं पेपर फुटले हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने युवांचा प्रश्न मांडत राहू. आमच्यावर ज्याला कारवाई करायची त्यांनी ती करावी, पण जोपर्यंत ह्याच्यामध्ये पारदर्शक पद्धतीने चौकशी होत नाही, जोपर्यंत ज्युडिशियल एन्क्वायरी होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथं शांत बसणार नाही. आतापर्यंत या तलाठी भरतीमध्ये 130 कोटी रुपये हे गोळा केले गेले. त्याच्यामध्ये 10 लाख पेक्षा जास्त मुलांनी तिथं फॉर्म भरले होते. पण त्याच्यामध्ये असं झालं की कदाचित हे मुद्दामून झालं, काही मुलांना 700 किलोमीटर पेक्षा जास्त लांब असणारे जे सेंटर मागितले नव्हते त्या सेंटरवर सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलं. त्यानंतर मग फक्त 8.5 लाख मुलांनी त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. म्हणजे फक्त 700 किलोमीटर लांब जावं लागेल, अतिरिक्त खर्च करावा लागेल, राहण्याची व्यवस्था करावी लागेल, म्हणून 2.5 लाख मुलं त्याच्यातून बाहेर निघाली. आणि त्याच्यानंतर जी परीक्षा झाली तिथं मुलांचं म्हणणं होतं की TCS आयन डिजिटल झोन मध्ये ही परीक्षा घेण्यात यावी. पण तसं न घेता त्यांनी काही खोल्यांमध्ये घेतली, काही बंगल्यांमध्ये घेतली, काही अशा ठिकाणी घेतली जिथं CCTV कॅमेरा नव्हता, जिथं कुठेही मेटल डिटेक्टर नव्हते. आणि मग तिथं मुलांचं म्हणणं आलं की तिथं चोरी झाली, तिथं काही प्रमाणात चुकीच्या गोष्टी झाल्या. आमच्या सगळ्यांचं मत आहे की तुम्ही 1000 रुपये गोळा करता
त्याच्यामध्ये सीसीटीव्ही साठी तुम्ही घेता, तर तुम्ही कुठं ना कुठं तरी या प्रक्रियेमध्ये म्हणजे चुकीच्या गोष्टी व्हाव्यात यासाठी काही सत्तेतले लोक पाठिंबा देत आहेत, आणि हे होत असताना तुम्ही सीसीटीव्ही असताना सुद्धा पुरावे आम्हाला मागताय असं युवांचं म्हणत आहे. पेपर फुटीच्या बाबतीत 17 ऑगस्टला 14 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तिथं वेगवेगळे FIR हे झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये नाशिकमध्ये पेपर फुटी झाली, सांगलीमध्ये झाली, श्रीगोंद्यात झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं पेपर, काही उदाहरण सांगायचं झालं तर पेपर फोडणारा आरोपी हा एक पोलीस अधिकारी आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आता याच्यामध्ये त्या व्यक्तीला 200 पैकी 201 नॉर्मलायझेशन मेथडच्या माध्यमातून तिथे मिळाला असावं, पण ही व्यक्ती कोण की जो पोलीस विभागामध्ये काम करतो. 2019च्या आधी सुद्धा त्याचं नाव पोलीस भरतीमध्ये काय पेपर फोडण्यासाठी आला, आणि 2019ला जेव्हा बीजेपीच्या काळामध्ये भरती झाली होती तो पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाला, तो पोलीस झाला. आणि त्याच्यानंतर आता असं कळतंय की त्याच्या बायको आता तलाठी झालेली आहे, आणि त्याचं नाव सुद्धा तलाठीमध्ये आलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावर FIR झाले की पेपर त्यांनी अनेक वेळा फोडले गेले, अशा देवीदास अमरसिंग जारवाल असं नाव आहे, त्याची बायको आता तलाठी झाली, तो स्वतः सुद्धा तलाठी झाले, त्याच्यावर FIR झालेत, त्याचं नाव तलाठीमध्ये आलंय. जलीम आईचं मंगळसूत्र विकून असे युवा प्रयत्न करून सुद्धा त्यांचं नाव तलाठीमध्ये नाही झालं, पण त्यांचं इथं या व्यक्तीचं तिथं आलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर निकालात काही अपात्रता आलेली आहे, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन आहे, त्याच्यामध्ये 200 पैकी 200 काय हरकत नाही, पण नॉर्मलायझेशन प्रक्रिया काय, प्रोसेस काय, त्याच्यामध्ये जर आपण टेक्निकली खोलात गेलो त्याच्यामध्ये तफावत आलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तिथं लक्षात नाही तर खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल. वन भरतीमध्ये ज्या व्यक्तीला 54 मार्क आले त्याला तलाठी भरतीमध्ये 214 मार्क आले. त्याच्यावरही काही युवांनी आक्षेप घेतलेला आहे. FIR अनेक झालेले आहेत, त्याचा अभ्यास राज्य सरकारने केलेला नाही, तो करावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एकच कुटुंबातले विद्यार्थ्यांना सारखे मार्क मिळाले आणि ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर काही अधिकारी असे आहेत की जे TCS मध्ये काम करतात आणि त्यांच्या कुटुंबातील लोक हे आता तलाठी झालेले आहेत. आणि याच्याबद्दल जर तुम्ही खोलात गेला तर अनेक FIR आपल्याला मिळतील, आणि अनेक चांगल्या पत्रकारांनी त्याच्यामध्ये कव्हरिंग केलेलं आहे. मागे गेला तर FIR ची कॉपी सुद्धा आम्ही जोडलेली आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून पुरावे आम्ही काय द्यायचे, ह्याच्यामध्ये 1000 रुपये तुम्ही का घेतात, CCTV कॅमेरासाठी चोरी होऊ नये म्हणून सुद्धा. तिथं तुम्ही जे मोबाईल रिसेप्शन असतं ते बंद व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही पैसे घेतले, पण तिथं मोबाईल चालू होते, त्याच्यामध्ये मास कॉपी झाली. आणि ह्या सगळ्या होत असताना या गरीब मुलांचं काय आहे, आणि त्या गरीब मुलांना तुम्ही म्हणताय की पुरावे द्या, आमच्यावर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही मोकळे आहात, आमच्यावर तुम्ही कारवाई करा, पण गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर जर तिथं काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्या खोलामध्ये जाण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे एक असं पूर्वी जी IT कंपनी आहे त्याच्यामध्ये घोटाळा ज्या व्यक्तीने केला, आज सुद्धा ती व्यक्ती कदाचित एखाद्या मोठ्या मंत्र्याच्या ऑफिसमध्ये OSD म्हणून काम करते, त्याला तुम्ही पाठबळ देता. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही व्यक्ती भारताच्या बाहेर गेली होती, भारतात कुठेही ती दिसली नाही. बरं, हे सरकार आल्यानंतर परत ती दिसायला लागली, आणि परत हे सरकार आल्यानंतर तलाठी भरती सदू इतरही सगळ्या गोष्टींमध्ये पेपर फुटीपासून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी या गरीब मुलांच्या भवितव्यावर काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसा कमवत आहेत, त्याचा आक्षेप आम्ही सर्वजण घेतो, त्याचा विरोध करतो, त्याचा निषेध करतो. आणि फक्त तलाठी भरतीमध्ये हे झालंय असं नाही, पेपर हे इतर ठिकाणी सुद्धा फुटलेले आहेत, महाज्योतीचे पेपर फुटलेले आहेत, पण या बाबतीत सरकार सिरियस नाही. आणि आम्ही जेव्हा म्हणतो पेपर फुटीचा कायदा तुम्ही आणा, 800 किलोमीटर चालून आम्ही हा मुद्दा मांडतो इतर मुद्द्यांबरोबर, तेव्हा आम्हाला सांगण्यात येतं की आम्ही एक कमिटी फॉर्म केली, अभ्यास कमिटी. आता 3 महिने ही अभ्यास कमिटी काम करत असताना, अभ्यास करत असताना, या 3 महिन्यात ज्या भरत्या होतील त्याच्यात भ्रष्टाचार होणार आहे, त्याच्यात पेपर फुटी होणार आहे, त्याला जबाबदार कोण.
अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे आम्ही सर्वजण इथं आपल्या माध्यमातून मांडतो आणि ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि गरीब कुटुंबातल्या मुलांवर आज अन्याय तिथं होत आहे आणि जे काही गरीब कुटुंब त्यांची जमीन विकून मग आईचं मंगळसूत्र विकून जिथून कुठून पैसा गोळा होईल ते पैसा गोळा करून भवितव्य आपलं चांगलं व्हावं यासाठी शासकीय नोकरीमध्ये प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर तुम्ही अन्याय करत आहात आणि राज्य सरकारमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याऐवजी ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठेतरी गुजरातला पाठवत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा हा चाललेला आहे. एका कंपनीला जिथं कुठंतरी आपण टोटल 4 वर्षासाठी 600 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे तिथं कुठेतरी 2-3 हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. आरोग्य विभागाने त्या बाबतीतली चर्चा ही फायनान्स डिपार्टमेंटला केली सुद्धा नव्हती. जिथं तुम्हाला वर्षाला 60 कोटी रुपये खर्च हा करायचा असतो तिथं डायरेक्ट तुम्ही 600 कोटीवर जो खर्च घेऊन जात असाल आणि फायनान्सची परवानगी नसताना सुद्धा त्याचं तुम्ही टेंडर काढता आणि मग अधिवेशनामध्ये हा आम्ही मुद्दा घेणार आणि तसं बघितलं तर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा घेतला त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला. म्हणजे तुमचं इंटेन्शन हे भ्रष्टाचार करायचा होता पण आम्ही तो मुद्दा बाहेर काढल्यानंतर तुम्ही तो टेंडर कॅन्सल करत असताल तर मग या सरकारमध्ये असणारे हे जे काही ॲम्ब्युलन्सचा घोटाळा आहे औषधाचा घोटाळा आहे. आज खोकल्याचं औषध नाही हो का कदाचित ती कंपनी जे मंत्री आहेत त्यांना पैसे देत नसावी असं आम्हा सगळ्यांना मत आहे. असे अनेक घोटाळा हे आरोग्य विभागामध्ये चाललेले आहेत. भरतीमध्ये सुद्धा काय चुकीच्या गोष्टी घडतायत असं आम्हाला कळतंय. त्या खोलामध्ये आम्ही सर्वजण जाणार आहोत पण हे सगळे भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सर्वांनी म्हणजे या राज्य सरकारने अधिवेशन नागपूर जो चालू असताना जे कॅन्सल केलं ज्याच्यामध्ये 60 कोटीवरनं तुम्ही 600 कोटी वर्षाला तिथं खर्च करणार होतात ते कोणाचं होतं कोणाला दिलं गेलं होतं का दिलं गेलं होतं. अजितदादा जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांची त्याला परवानगी होती का याची शहानिशा या राज्य सरकारने केली पाहिजे. टेंडर तुम्ही कॅन्सल केलं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला नाही असं नाही. टेंडर काढलं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी होणार होत्या त्याच्यावरूनच कळलं की तुम्ही व्यक्तिगत लाभ घेण्यासाठी टेंडर काढलं होतं ते तुम्ही फक्त विरोधकांकडनं विरोध झाल्यामुळे तिथं टेंडर ते मागे घेतलं पण तुम्हाला पैसा हा सामान्य लोकांचा खायचा होता आणि तो इलेक्शनला वापरायचा होता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही आता ह्याच्यामध्ये MIDC इन्व्हेस्टमेंट व्हायब्रंट गुजरात तिथं होणारी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडनं गेलेले प्रोजेक्ट जे काही इतर गोष्टी आहेत नाही तर तलाठी भरती तिथं होणारा भ्रष्टाचार याच्यावर आपल्या सगळ्यांचे प्रश्न संपलेत असं आम्ही समजू का. नारायण राणेंनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात असं म्हणतं की गुजरात सोडून इतर राज्यांनी धडा घ्यायला हवा अशा पद्धतीने काम करायचं आहे. चांगले नारायण राणे साहेबांनी असं बोललं असेल तर कुणी थांबवलंय महाराष्ट्राच्या नेत्यांना. महाराष्ट्रातले जे काही इंडस्ट्री मिनिस्टर आहेत त्यांना कुणी थांबवलंय का. MIDC तुम्ही थांबवता काय काय मतदारसंघामध्ये MIDC होता तर राजकीय द्वेषातून तुम्ही थांबवता. त्याच्याच बरोबर तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा नुसतं स्वित्झर्लंड बघून येता लंडन फिरून येता तुम्ही तायवानला जाता तुम्ही तिकडे जाता म्हणजे तुम्ही तिथं जाऊन नुसतं वेकेशन करताय का. तो खर्च तुम्ही केला त्याच्याबरोबर तुमचं काय वेगळं मंत्र्याचं नाही पण इतर लोकांचं काय प्रायव्हेट आहे का. अशा आमच्या सगळ्यांचे प्रश्न आहेत. अहो महाराष्ट्राचेच प्रोजेक्ट तिथे गेलेत ना. तुम्ही डायमंडचा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा तिथे गेला. बुलेट ट्रेनची महाराष्ट्राला काही जरूरत नाही. लाखभर कोटी रुपयाचं लोन आपण उगाच तिथे घेतोय. आता ह्या सगळे आणि देशातचे फायनान्स मिनिस्टर काय नाव सीतारमण मॅडम त्यांनी काय सांगितलंय येत्या काळामध्ये गुजरातच ड्रायव्हिंग फोर्स राहणार आहे. गुजरातच या देशाचं इंजिन राहणार आहे. बॉस ते इंजिन महाराष्ट्र नेहमी राहिलेलं आहे. पूर्वी सुद्धा आज सुद्धा उद्या सुद्धा तुम्ही कितीही प्रयत्न केले महाराष्ट्रातले प्रोजेक्ट तिथे घेऊन जाण्यासाठी आम्ही थोडी शांत बसणार आहे. आणि हा जो खरा चेहरा आहे या राज्य सरकारचा 2014ला भाजपचं सरकार इथं आल्यापासूनच महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने विकासाला कुठेतरी गती कमी झालेली आहे. सगळे प्रोजेक्ट हे गुजरातला घेऊन गेले आहेत आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये काही भाजपच्या नेत्यांना सुद्धा जर विचारलं की त्यांना फक्त गुजरातला मोठं करायचंय इतिहास जो झाला असेल महाराष्ट्र आणि गुजरातचा
त्याच्यामध्ये नेहमी महाराष्ट्रच हे पुढे राहिलेलं आहे. सुरतच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर काही लोकांनी काही गोष्टी प्रायव्हेटली घेतलेल्या आहेत, मनाला लागलेल्या आहेत. मुंबई सुद्धा त्यांना पाहिजे होती, मुंबई त्यांना महाराष्ट्राला द्यायची नव्हती. महाराष्ट्र आणि मुंबई हा वेगळा असावा काही लोकांनी तिथं प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी जो मनामध्ये राहिलेल्या आहेत त्या आज कुठेतरी ते उणीदुनी या महाराष्ट्रावर अन्याय करून हे काढत आहेत. आणि ते अन्याय कसा करतायत, इथं सत्ता आली पाहिजे पण प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये आले नाही पाहिजे. आणि महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने अन्याय हा झाला पाहिजे. भागवत धर्म जो महाराष्ट्रामध्ये एकदम स्ट्रॉंग आहे तो सुद्धा आता कुठेतरी वेगळ्या अनुषंगाने ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचं ऍक्च्युअल जे फॅब्रिक आहे आध्यात्मिक धार्मिक विकासाचं विचाराचं हे कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपच्या ते जे असणारे नेते आणि त्यांना आता मित्र जे मिळालेले आहेत ते हे डिस्टर्ब करत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. काय नाही, सही करून ठेवलेली आहे. माझे विरोधक राम शिंदे हे हवेत गप्पा मारतायत. काल कुठेतरी म्हणाले की परत एकदा आमचं सरकार आल्यानंतर 2024ला मी MIDC देतो. काय एवढं थांबायचंय? MIDC झाली ना, सह्या झाल्यात, करून टाका ना. मग हे जे राजकारण आहे ते गरीबावरच केलं जातं, तिथं असणाऱ्या युवांवर केलं जातं, त्यांच्या भवितव्यावर केलं जातं. त्यामुळे हे जे काही सगळे नेते आहेत भाजपचे यांना फक्त राजकारण कळतं, यांना विकास कळत नाही. जसं कर्जत जामखेडमध्ये आमच्या सर्वांची तिथं असणाऱ्या गरिबाच्या हक्काची MIDC ज्याच्यात BJPच्या सुद्धा कार्यकर्त्यांना नोकरी मिळणार आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळाली, अपक्ष लोकांना तिथं नोकरी मिळणार आहे, तिथं तुम्ही राजकारण करता. जसं माझ्या मतदारसंघात चाललंय तसं आमच्या सगळ्यांचं मत या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आणि महाराष्ट्रावर हे लोक अन्याय करतायत, कुठं ना कुठंतरी तिथं चुकीच्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालल्यात, त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो. भंडारा आणि गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेसला तुमच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे याची चर्चा आहे आणि तुम्ही ती जागा लढण्यास इच्छुक नाही याची प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वी विजयवर आहे. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की जे काही या देशामध्ये चाललेलं आहे संविधानाला पायाखाली काही नेते नाही तर काही पक्ष नाही तर काही ताकदी हे तुडवत आहेत आणि आम्ही त्याचा विरोध करतो. आमच्या सगळ्यांचं मत आहे सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, संविधानाच्या विचारानेच आपण काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना जर एखादं सीट हे आम्हाला मागे घ्यायला लागलं तरी ते आम्ही मागे घ्यायला तयार आहोत. त्यालाच तर महाविकास आघाडी आपण म्हणतो. आम्ही ते मागे घेत आहोत का हे मला सांगता येणार नाही का त्या प्रक्रियेमध्ये मी आता तरी नाही, आमचे सगळे मोठे नेते आहेत. पण एकच सांगतो, आम्ही दुसऱ्या पक्षाला कापण्यासाठी बसलेलो नाही. आज महायुतीचे जर आपण बघितलं तर त्याच्यात अनेक असे काही खासदार आहेत जे 13 पैकी काही 8 खासदार आहेत ते म्हणतात भाजपच्या चिन्हावर आम्हाला लढायचंय. आणि जे काय अजितदादा मित्रमंडळाच्या बाबतीत बोलायलाच नको तिथं काय चाललंय. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपच्याच तिकिटावर मेजॉरिटी लोक त्यांच्याकडे निवडतील आणि भाजप हे दुसऱ्या पक्षाला कापायला बसले. आम्ही कुठलं तर एखादं सीट नाही तर एखादा मतदारसंघ जर कुठल्या दुसऱ्या मित्र पक्षाला सोडत असेल त्याच्यावरूनच कळतं की आम्ही जो विचार करतो हा समावेशक विचार करतो, आम्ही सगळ्या पक्षांचा विचार करतो, संविधानाचा करतो. एखादं पाऊल मागे टाकायचं झालं तरी आम्ही टाकायला तयार आहोत. राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्या 4 शंकराचार्यांनी बहिष्कार टाकलाय त्यावर नारायण राणे यांनी आता टीका करताना म्हटलंय की या 4 जणांचं या शंकराचार्यांचं राम मंदिरासाठी योगदान आहे असं वक्तव्य. आता म्हणजे आश्चर्य झालं, शंकराचार्यांचं जे सगळे महंत आहेत त्यांचं धर्माप्रती काय काम आहे नाही तर काय परिश्रम आहेत हे खरं तर नारायण राणे तिथं जर विचारत असतील तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. आता धर्म अध्यात्म आपल्या सर्वांचा तो व्यक्तिगत विषय असतो. मी स्वतः राम मंदिराला पूर्वी जाऊन आलोय, तिथं मी नतमस्तक झालेलो आहे, पण तो माझा व्यक्तिगत विषय, मी त्याचं राजकारण करत नाही. पण आज तिथं जेव्हा एखादा राजकीय कार्यक्रम घेतला जात असेल तिथं जे इतरही मान्यवर आहेत, जे धार्मिक मान्यवर आहेत, तिथं त्यांना बोलवलं जात नसेल, त्यांच्या हातून तिथं जर पूजा केली जात नसेल आणि त्यांच्यामध्ये जर संभ्रम तिथं निर्माण केला जात असेल नाही तर त्यांचं सगळ्यांचंच मत जे धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व महंत आहेत त्यांचं जर मत असेल की ह्याच्यात राजकारण केलं जातं तो त्यांचा विषय आहे. आता ह्याच्यावर जर राजकीय उत्तर प्रत्युत्तर केलं जात असेल तर मला असं वाटतं की धर्मामध्ये परत एकदा राजकारण हे आणलं गेलं आणि त्याच्यात जर कुणी भाजपच्या नेत्यांवर धार्मिक गुरूंनी सुद्धा आक्षेप घेतला नाही तर प्रक्रियेवर घेतला, मंदिर पूर्ण नसताना सुद्धा जर तिथं पूजा केली जात असेल लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच्यावर जर धार्मिक गुरु जर बोलत असेल त्याच्यावर जर भाजपचे नेते बोलत असतील याच्यावरूनच समजून घ्या
की धर्मामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात राजकारण केलं गेलंय आणि हे राजकारण धर्मामध्ये नसावं असं आमच्या सगळ्यांचं व्यक्तिगत मत आहे. असं राजकारण कुणी करू नये असं सुद्धा आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही ते शेवट बोलू. आता दुसरा याच्याबद्दल कुठला मुद्दा आहे का? मोदी साहेब जेव्हा काल महाराष्ट्रामध्ये आले होते त्या व्यासपीठावर मला असं कळतं की भुजबळ साहेब सुद्धा होते, मुख्यमंत्री साहेब होते, उपमुख्यमंत्री दोन्ही होते. मोदी साहेब म्हणजे देशाचं प्रतिनिधित्व करणारे एक मोठे नेते. जो EWS कोटा दिला गेला होता तो पार्लमेंटली दिला होता. मोठे नेते तिथं आल्यानंतर आणि ते सुद्धा प्रधानमंत्री आल्यानंतर उगाच व्हिडिओ ट्विट करण्यापेक्षा जर मोदी साहेबांना त्यांनी सांगितलं असतं की मराठा आरक्षण, तसं धनगर आरक्षण, इतरही समाजाचं आरक्षण, जसं EWS कोटा तुम्ही घटनात्मक दुरुस्ती करून पार्लमेंटमध्ये पास केला तसा आमच्या महाराष्ट्रातल्या इथल्या युवांच्या हितासाठी तो करावा. जिथं बोलायला पाहिजे ते तिथं शांत बसतात. जिथं समाजामध्ये नेट निर्माण करायचंय तिथं बरं पार घसा कोरडा होस तर ते बोलतात, ट्विट करतात. त्यामुळे आमचं एक मत आहे, उगाच राजकारण करू नये. तिथं प्रधानमंत्री आल्यानंतर तुम्हाला बोलण्याची हिंमत नाही आणि इथं येऊन मात्र तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून जे मुख्य महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा, शेतकऱ्याचा, तो बरं तुम्ही बाजूला ठेवतात. हे राजकारण जरा थांबवा, लोकांवर बोला, मुद्द्याचं बोला, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दावोस आणि जपान यांचा उल्लेख केला तुम्ही, मात्र उद्योग विभागातून आजपर्यंत परदेश दौऱ्यांवर किती खर्च केला गेला? 42 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे, पण त्या खर्चातून कुठेही MOU झाले नाही. दावोसमध्ये MOU झालेले आहेत. दावोसमध्ये तर मज्जा या लोकांनी अशी केलेली आहे, काही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेल्या कंपनी त्यांच्या मालकांना दावोसला हे घेऊन गेले आणि तिथं जाऊन चंद्रपूरला एक आहे, नागपूरला आहे, त्यांचा तिथं करार केला. आणि त्याच्यामध्ये एक तर कंपनी अशी आहे की चंद्रपूरला का कुठेतरी एक पेट्रोकेमिकल नाही पण एक माझा कोळसा का कशाचा तरी नाहीतर गॅस, नॅचरल गॅसचा कुठला तरी एक प्रोजेक्ट आहे. त्या कंपनीचं भांडवल 3 कोटी रुपये आणि त्या 3 कोटी रुपये कंपनीला भांडवल असणाऱ्या कंपनीला किती रुपयाचा MOU झाला? 20,000 कोटी रुपयाचा. विदर्भातल्या म्हणजे महाराष्ट्रात लोकांचं तर दिशाभूल केलीच, पण विदर्भातल्या लोकांना सुद्धा दिशाभूल केली. 3 कोटीचं भांडवल असलेल्या व्यक्तीला नाही तर कंपनीला, ती सुद्धा 7 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला तुम्ही 20,000 कोटीचा MOU केला. अरे सामान्य लोकांना निवांना तुम्ही एवढं खुळं समजलंय का? अशा पद्धतीचे ते सगळे दावोसचे सगळे कागदपत्रे, त्या खोलात मी गेलो नाही, पण त्यात खोलात जायचं झालं तर एक वेगळी पत्रकार परिषद 2-5 तासाची आपल्याला घ्यावी लागेल. लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर बंदीचे आदेश आलेले आहेत. कसं पाहता एकंदर या बंदीकडे? लोकशाही जी आहे देशाची स्तंभ आहे वृत्तवाहिनी म्हणजे मीडिया, एकंदर कसं पाहता एकंदर या बंदीकडे? लोकशाही दाबण्याचा तो प्रकार आहे. एखादा चॅनल जर एखादी बातमी तिथं देत असेल नाही तर सरकारच्या विरोधात बोलत असेल तो अख्खाच चॅनल तुम्ही महिनाभर बंद करता. त्याचा अर्थ की मीडियाला सुद्धा ह्यांनी सोडलेलं नाही. फक्त लोकशाही काय, NDTV पासून अनेक तुम्ही प्रकार तिथं बघितलं. मिश्रा सोयत मिश्राचं तुझं तिथं बघितलं, त्याच्यावर तसाच अन्याय झाला. का तर केंद्र सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात ते बोलत होते. आम्ही सुद्धा बोलायला लागल्यानंतर आमच्यावर सुद्धा कारवाई झाली. त्यामुळे तुमच्यात आमच्यात काही फरक नाही. फक्त एकच समानता आपल्या आणि सगळ्या चॅनल आपल्यात आहे की आपण सामान्य लोकांचे मुद्दे मांडतो आणि मुद्दे मांडल्यानंतर आपल्यावर कारवाई होते. एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं. नाही, मोदी साहेब बोलत असताना मोदी साहेबांनी कदाचित पुढेच ते बघत होते. तरी आसपास जर बघितलं असतं, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत, अजितदादा सुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत. तिथं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोला, त्यांचा मुलगा खासदार आहे. मी अजून जे भाजपची पार्टी आहे त्या खोलात नाही गेलो, विखे पाटील साहेबांपासून सगळे. तर मग मोदी साहेब बोलत असताना ते कसे बोलून गेले, कदाचित ते बोलण्याच्या पूर्वी स्टेजवर जर त्यांनी बघितलं असतं तर त्यांना एक वेगळा प्रश्न पडला असेल. पण त्यांनी स्टेजवर बघितलं नसलं तरी युवांनी मात्र स्टेजवर बघितलं होतं की तिथं घराणेशाहीचे प्रॉडक्ट सगळे स्टेजवर बसले होते. आणि आज भाजपमध्ये सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे लोक आहेत. खासदारांपैकी 70 खासदार असे आहेत भाजपचे जे घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे फक्त राजकीय दृष्टिकोनातून बोलताना कुठेतरी हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. गुजरातमध्ये 26 लाख कोटींची गुंतवणूक आणि इन्व्हेस्टमेंट होते, मात्र महाराष्ट्राच्या वाटेला काय आलं? भोपळा आला, बाकी काय आलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, आज वर्षाला 15 लाख मुलं ग्रॅज्युएट करून महाराष्ट्रातून बाहेर निघतात.
आज त्यांना हाताला काम नाही, प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. जसं डावोसमध्ये या सरकारने जे करार केले 20,000 कोटीचं तुम्हाला सांगितलं, ते येणारच नाही प्रोजेक्ट तो. आणि काही करार तर असे आहेत की जसं मी तुम्हाला सांगितलं की जपानला जाऊन का कुठेतरी एक सुमोतो नावाच्या कंपनीबरोबर करार केला, त्याच्यामध्ये बॉम्बे डाईंगची जमीन 5,000 कोटीला घेतली आणि ह्यांनी दाखवलं की ती इन्व्हेस्टमेंट आली. आणि ती इन्व्हेस्टमेंट कशासाठी आली तुझं बघा ना, मशिनरीसाठी आली का कशासाठी, तिथं ते रिअल इस्टेट डेव्हलप करणं, त्यासाठी तो पैसा आला. त्यामुळे हे दिशाभूल ते करत आहेत. कुठलाही नेता ह्या रोजगारावर बोलत नाही, त्याच्यावर काम करत नाही, नुसता हवेतल्या गोष्टी चाललेल्या आहेत. गुजरातला मात्र 26 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केली जाते. मग गुजरात नेहमी त्यांनी प्रयत्न केलाय गुजरातने की महाराष्ट्राला मागे टाकायचा, आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्र मागे पडू शकतो. पण तो पडून देणार नाही आम्ही सर्वजण, आणि महाराष्ट्राचे लोक सुद्धा पडून देणार नाही, असा आमच्या सगळ्यांचा हा अस्मितेचा विषय झालाय. कालच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलं. खरं तर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते, पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता, तिथं राज्यपालांवर आदरणीय अजितदादांनी विरोधी पक्ष नेता असताना, म्हणजे भाजप बरोबर गेले नव्हते तेव्हा ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं अग्रेसिव्ह, ते अजितदादा आम्ही बघितलेले आहेत आणि त्या अजितदादांचे फॅन आम्ही सर्वजण आहोत. पण कालचं भाषण सत्तेत गेल्यानंतर आपण जेव्हा बघितलं तर कुठंतरी 4 शब्द कुणीतरी लिहून दिले आणि ते शब्द वाचले असं कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटतं. ते कसे वाचले, वेळेचा अभाव असावा, मला काय बोलायचं नाही. पण पूर्वीचे अजितदादा आणि आजच्या अजितदादामध्ये कुठं ना कुठंतरी फरक हा आपल्या सगळ्यांना जाणवतो. काल सुद्धा आपण जर बघितलं, जी रॅली काढण्यात आली होती, प्रधानमंत्री साहेब पुढे होते, एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब होते, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, टेक्निकली दोन्ही उपमुख्यमंत्री समान पदाचे आहेत. आणि मग दादा हे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर तिथं उभे होते. मी खरं तर ती फ्रेम बघण्याचा प्रयत्न करतो, दादा का दिसत नाही, दादा का दिसत नाहीत. नंतर फार खोलात गेल्यानंतर दादा कुठेतरी मागे उभे राहिलेले आम्ही सर्वांनी बघितले. खरं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एक पुतण्या म्हणून, एक त्यांचा चाहता, जो पूर्वी त्यांच्या स्टाईलचा चाहता म्हणून, अशा आमच्या सगळ्यांना कुठंतरी त्या गोष्टीचं वाईट वाटतं. काल तुम्ही बघितलं मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा स्वच्छता ही आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून चालू होती, त्या फोटो फ्रेममध्ये मुख्यमंत्री साहेब साफसफाई करताना दिसले नाही, उपमुख्यमंत्री साहेब दिसले नाही, कुणी दिसलं नाही. त्याच्याच बरोबर एक फोटो, खूप सुंदर असा फोटो, म्हणजे तो ब्रिज खूप सुंदर दिसतोय, त्याच्यावर मोदी साहेबांचा एक फोटो खूप चांगला आलेला आहे. पण ते एकटेच दिसतात, बाकी कुणीच त्याच्यामध्ये दिसत नाहीत. आणि त्याच्याच बरोबर अटल नाव हे दिलं गेलं. आदर आहे अटल बिहारी वाजपेयींचा, आम्हाला खूप चांगले मोठे नेते होते, त्यांचा फोटो तिथं कुठं आम्हाला दिसला नाही. आणि आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की तिथं गडकरी साहेबांना बोलवायला पाहिजे होतं. का त्यांना बोलवलं गेलं नाही हे थोडंसं कुठंतरी आपल्याला बघावं लागेल. गडकरी साहेब विकास पुरुष आहेत. या देशामध्ये सगळ्यात मोठे प्रोजेक्ट रोडचे जर कुणी केले असतील तर ते गडकरी साहेबांनी केलेत. आणि काल ते व्यासपीठावर नव्हते, कुठंतरी उणीव त्यांची तिथं जाणवत होती, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. बस, कोणाचं काय नाही ना. आभारी आहे आपण सर्वजण आलात. जर नाश्त्याची सोय केली, आभार.